नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण ब्रेड फ्रूट म्हणजे नीरफणसा संदर्भात संपूर्ण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, नीरफणसाची झाडे किनारपट्टी भागात जास्त बघायला मिळतात। तसेच पाहिले तर कोकणात ही झाडे बऱ्याच भागात उत्तम फळे देतात आणि ही फळे किती रुचकर आणि चविष्ट असतात हे खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। बघितलं तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू सारख्या भागात नीरफणस चवीने खाल्ला जातो। गोव्यात तर या फळांना इतकी मागणी आहे की एक फळ तुम्हाला 300-400 रुपयापर्यंत जातं। महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त देशावरही ही झाडे पाहायला मिळतात। वातावरणाचा विचार जर केला तर सर्वच वातावरणात ही झाडं चांगली दिसतात, पण देवगड सारख्या कातळी भागातही 47°C तापमान असतानाही ही झाडे चांगली वाढतात। आर्टोकार्पस ॲट्रिलिस हे शास्त्रीय नाव या नीरफणसाचं आहे। पपईच्या पानासारखी पानं रुंद दिसतात आणि ही पाने फणसाप्रमाणेच त्याची फळे जी आहेत ती फणसाप्रमाणेच काटेरी पण लहान असतात आणि परदेशी झाड असल्यामुळे याला विलायती फणस पण म्हटलं जातं। आर्टोकार्पस हे ग्रीक नाव असून आर्टो म्हणजे ब्रेड किंवा भाकरी असा त्याचा अर्थ आहे आणि पिष्टमय पदार्थ जास्त असल्यामुळे याला उकडून यापासून ब्रेड बनवलं जातात, म्हणून याला ब्रेड फ्रूटही म्हणतात। या फळापासून भाजी किंवा तळूनही खाल्ले जातात, भजी बनवली जातात। भाजी बनवली तर उत्तम गुणकारी आहे शरीरासाठी आणि स्वाद पण उत्तम आहे। तुम्ही जर बघाल तर याची जी कापं आहे ती इतकी उत्तम चवीला लागतात की एकदा खाल्ल्यानंतर माणूस परत मागणी करतो त्याची आणि याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य वाढते चांगल्यापैकी, म्हणजे हृदय तुमचं पंपिंग करण्याचं काम चांगल्यापैकी करतं। इन्फेक्शनपासून शरीर वाचवलं जातं, पचनास उत्तम मदत करतं, मधुमेह नियंत्रणात आणण्यास मदत करतो। ओमेगा 3 मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दात दुखी किंवा कमी त्वचावर सुद्धा उत्तम काम करतं, त्यामुळे मदत होते। आरोग्याच्या दृष्टीकोनाने ही फार महत्त्वाची भाजी आहे। मित्रांनो, नीरफणसाचे झाड हे थोडंसं हलकं असतं, लाकूड त्याचं हलकं असतं, म्हणजे रेग्युलर फणसाप्रमाणे कडक आणि कठीण नसतं। नीरफणसाला खूप मागणी आहे असल्यामुळे सिंधुदुर्गापेक्षा गोव्यात ते अर्धा ते 1 किलो वजनाचा नीरफणस 150 ते 250 रुपयांनी विकला जातो। वर्षातून 2 वेळा येणाऱ्या या नीरफणसाला गणपतीमध्ये तर 300-400 रुपये एका फळाचा भाव असतो आणि बाजारात जर तुम्ही बघाल तर रस्त्याला ठिकठिकाणी याची विक्री करताना महिला किंवा स्थानिक शेतकरी दिसतात। गोवा, कर्नाटक किंवा कारवार सारख्या भागात तर तुम्हाला घराघरात 1 ते 2 झाडं नीरफणसाची बघायला मिळतात आणि जर याचा आणखी एक विचार केला तर एका झाडास त्याला च्या वाढीनुसार त्याला एक 10 ते 15 पासून साधारण 100 ते 150 पर्यंत फळे लागतात। पूर्ण वाढलेल्या झाडापासून तुम्हाला 150 जर फळं मिळाली तर एका कुटुंबाचा उत्तम उदरनिर्वाह चालू शकतो। या झाडाला जी वाळू मिश्रित जमीन असेल किंवा पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी जागा उत्तम मानवते आणि जर पाण्याची सोय उत्तम असेल किंवा जर गरजेनुसार त्याला पाणी देणे शक्य असेल तर 40 ते 50 फूट पर्यंत हे झाड उंच वाढतं आणि शेंड्याला प्रत्येक तुऱ्याच्या पुढे 1 किंवा 2 नीरफणस लागतात। जास्त उंच वाढलेल्या झाडाचे फणस जे काढणीचा जर त्रास होत असेल तर तुम्ही त्याची छाटणीही करू शकताय, म्हणजे साधारण 10 वर्षांनी याची छाटणी केली जाते आणि छाटणी करून तुम्ही हे झाड मर्यादित करू शकता, म्हणजे आकार लहान करू शकता जेणेकरून तुम्हाला जमिनीवरून पुढे फळं काढता यावीत। एका झाडाला 100 जर फळे जर दिली तर एक फळ जवळजवळ 100 रुपये ते 150 रुपयांनी विकली जातात, म्हणजे एका झाडापासून तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये एका झाडापासून उत्पन्न मिळतं आणि ते शाश्वत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी बघितली, अशी जर 10 झाडं जर लावली तर एका कुटुंबाचा तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो। मित्रांनो, माझा एक मित्र आहे, म्हणजे मित्र शेतकरी आहे वेंगुर्ला येथील, आणि तो मोटरसायकलने 2 क्रेट म्हणजे 30 ते 40 नीरफणस म्हापसा गोवा येथे घेऊन जातो। 100-150 रुपयाने एक विकतो आणि एका वेळेस तो 4-4.5 हजार रुपये घेऊन येतो आणि त्याच्यावरच त्याचं संपूर्ण कुटुंब चालतं। म्हणजे जर 5-10 म्हणजे 2-4 गुंठेची जमीन असेल तर त्याच्यात जर 5-10 तुम्ही जर नीरफणस लावले तर तुमचं उदरनिर्वाहाचं पूर्ण साधन ते नीरफणस बनवू शकतात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही हा व्यवसाय म्हणून याच्याकडे सुद्धा बघू शकताय। कमी कष्टामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही झाडं आहेत। बाकी तुम्ही आंबा फणस बघाल तर भरपूर त्याला मेहनत आहे। कोकणामध्ये तर आंब्यावर 16 पर्यंत फवारणी होतात। त्या मित्रांनो, नर्सरीतून झाडे नेल्यानंतर तुम्ही इतर झाडाप्रमाणे त्याला खड्डा मारून तुम्ही 2 ते 3 वर्षात त्याचीतून उत्तम वाढ झाली की तुम्हाला फळे मिळण्यास सुरुवात होतात। या झाडाला खताची तशी जास्त फार गरज नाही, किरकोळ शेणखत किंवा तुम्ही नेहमीचं खत तुमच्या इतर झाडांना देतात त्याप्रमाणे तुम्ही दिलं तरी चालू शकतं। थोडंसं पाण्याची गरज आहे, कारण हे थोडं अर्ध बागायती असल्यामुळे याला साधारण आठवड्यातून 2 वेळा किंवा 15
दिवसांतून 2 वेळा तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे. एक 10 ते 15 लिटर पाणी लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला रोग आणि कीड नाही. म्हणजे नैसर्गिक तुम्ही वातावरणात तुम्हाला वाढ उत्तम होत असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भौगोलिक कुठल्याही स्थितीमध्ये याला कुठल्याही प्रकारचे तसे कीड आणि रोग दिसत नाही. त्यामुळे फवारणी खर्च हा कमी येतो. दरवर्षी हमखास उत्पन्न मिळणारं हे झाड आहे. त्यामुळे तुम्हाला फणस बाजारात विक्री करायला दरवर्षी तुम्हाला मिळतील किंवा दर सीझनला मिळू शकतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, यापासून तुम्ही आमटी बनवू शकता. म्हणजे त्याला कर्नाटकमध्ये किंवा कारवार साईडला आंबाट असे पण म्हणतात. आणि त्याची भाजी तुम्ही बनवू शकता, त्याची भजी बनवू शकता, त्याची कापं बनवू शकताय. काट्याचा भाग तुम्ही काढून आतील गऱ्याचा वापर करून चविष्ट अशी भाजी तुम्ही बनवू शकताय. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता. जर तुम्हाला वाटलं की याचं जर वाफून तुम्ही मेल्ट झाल्यानंतर त्याच्यापासून तुम्ही भाकरी पण बनवू शकताय. म्हणजे उत्तम प्रकारे आहे. याप्रमाणे चवीला उत्तम आहे. एकदा तुम्ही एकदा जर खाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. लागवड केल्यानंतर इतर कोणताही खर्च न करता तुम्ही भरपूर उत्पन्न देणारा हा निरफणस जरूर खाऊन बघा. म्हणजे तुम्हाला त्याची चव आणि हेल्थसाठी सुद्धा उपयोगाला पडेल. आणि मित्रांनो, या फणसामध्ये सीडलेस व सीड अशा प्रकारे म्हणजे जंगली असे 2-3 जाती मिळतात तुम्हाला. म्हणजे याच्या मुळालाच कोंब आलेली पण असते. ते जर समजा फळं चांगली असतील तर हे रोप काढून तुम्ही लावू शकता. किंवा सीडवाला जर समजा तुम्ही जर रोप घेतलं तर त्याला मागणी कमी आहे, कारण त्याच्यात बियांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला गर जास्त मिळत नाही. म्हणून आता सध्या मार्केटमध्ये नर्सरीमध्ये तुम्हाला गुटी कलमापासून केलेली सीडलेस फळं, म्हणजे ज्याच्यात बिया एक कुठल्याही प्रकारचं बी नाही, अशा पद्धतीची फळांना मागणी पण आहे. आणि अशी झाडं तुम्ही नर्सरीतून लावा. या आमच्या नर्सरीमध्ये जर समजा तुम्ही आलाय तर तुम्हाला खात्रीशीर कल्पना मिळतील. आणि या संदर्भात आणखी जर माहिती पाहिजे किंवा खरेदी संदर्भात माहिती पाहिजे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तुम्हाला त्याचे सगळे नंबर मिळतील. मित्रांनो, निरफणस हा उत्तम गुणकारी तर आहेच, त्याबरोबर तुम्हाला पैसे देणारंही पीक आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या झाडाची लागवड करून बघा. 2 ते 3 वर्षामध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर तुम्ही इतर झाडांनाही लावा, किंवा स्वतःसाठी म्हणून तरी किमान एखादं झाड लावा. कारण हा तयार झाल्यानंतर पुढे 10 ते 15 दिवसपर्यंत टिकू शकतो. त्यामुळे भाजीसाठीच तुम्ही स्टोअरसाठी करून सुद्धा ठेवू शकता. मार्केटचा विचार जर केला तर तुम्ही एकदा समजा नवीन असेल लोकांना तर पहिला एकदा खायला दिल्यानंतर तुम्हाला त्याची चव लोकांना कळली की परत लोक आवडीने मागणी करतात. या निरफणसाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. म्हणजे सभोवताली संपूर्ण सूर्यप्रकाश असला तर चांगलं वाढ होतं आणि उत्तम फळं देतात. आणि मांसाहारी लोक म्हणजे साऊथ इंडियन तिसऱ्या आणि शिवल्या घालून याचं खोबऱ्याचं वाटण घालून चविष्ट अशी आंबट बनवतात. म्हणजे एक प्रकारची आमटी बनवतात. बटाट्याप्रमाणे चव असणारे आणि तळलेली कापं पण मुलांना खूप आवडतात. म्हणजे चव इतकी सुंदर असते की मुलं आवडीनेच खातात. सार्वजनिक बागा किंवा आपल्या बंगला किंवा घराच्या आवारात लावलेल्या आणि डोळ्यांना आणि पोटाला समाधान देणारा हा निरफणस आपल्या विलायती बाणा टाकून भारतीय संस्कृतीत एक चांगला रोल आहे. अशा निरफणसाची जी व्यावसायिकदृष्ट्या ओळख होऊन तुम्हाला त्याची चव चाखता यावी या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तो तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.